कॉमेडियन कुणाल कामरा याच्या स्टुडिओवर यांनी तयार केलेल्या एका गाण्यावर एक प्रकारे हल्ला बोल करत शिंदे सेनेच्या शिवसैनिकांनी ज्या पद्धतीने खारमधील एका स्टार हॉटेलमध्ये जाऊन तोडफोड केलेली आहे, त्याच्यानंतर जे काही केलेलं आहे, एक प्रकारे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने ही जणू काही आमच्या विरोधी बोलाल, आमची टिंगलटवाळी कराल, आमच्यावर व्यंगात्मक काही बोलाल तर तुम्हाला हे भोगावं लागेल, अशा प्रकारची घटना आहे। राजकारण्यांना व्यंगात्मक टीकात्मक एक प्रकारचं प्रहसन किंवा कुठल्याही प्रकारच्या कॉमेंट सहन होत नाहीतच का? मग ते बाळासाहेब असू दे, म्हणजे झीवरचा हल्ला असू दे, किंवा त्याच्या आधी महानगर निखिल वागळेच्या वर झालेले हल्ले असू दे, तुमच्या विरुद्ध लिहिलं की लगेच फक्त एकच आहे का की हल्ला करणे? मी स्वतः अगदी एका छोट्या गावातून त्याहून छोट्या वृत्तपत्रात काम करत असताना मला आठवतं की माझ्या वृत्तपत्रात लोकल लेव्हलच्या काही एका लीडरबद्दल लिहिण्यात आलं होतं। माझ्याकडे सुद्धा मारायला 2 वेळेला माणसं येऊन गेलेली होती, नशिबाने मारलेलं नाही। मुंबईत आल्यानंतर सुद्धा मी एक प्रश्न एका पॉलिटिशियनला विचारला। तो प्रश्न असा होता की तुम्ही म्हणता तोच प्रश्न मी का विचारू, असं माझं एक स्टँडर्ड वाक्य आहे। मी नेहमी म्हणतो की तुम्हाला जे पाहिजे तेच आम्ही का विचारू, आम्ही कोणताही प्रश्न विचारू। त्या वाक्याची आठवण मला रात्री एका हॉटेलमध्ये बसल्यानंतर त्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी दिलेली होती। नशिबाने मी एका योग्य ठिकाणी होतो म्हणून तिथेही काही झालं नाही। जेव्हा गरज येईल तेव्हा त्या नेत्याचं नाव सुद्धा मी सांगायला तयार आहे, आत्ता फक्त मी बोलत नाही। एकूण काय आहे की आमच्या विरुद्ध तुम्ही बोलाल, व्यंगात्मक काहीही टीका टिप्पणी केली की त्याच्यावर आमचा हातोडा बसलाच पाहिजे। बरं, हा प्रकार केवळ शिंदे सेना, शिंदे एक प्रकारे बाळासाहेबांची लिगॅसी आणत आहेत असं म्हणायचं का? असं नाहीये। अगदी उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही हे झालेलं आहे। ती आरजे मलिष्का आहे, आपल्या रेडिओ कोणता तो रेडिओवरची आरजे मलिष्का, तिने काहीतरी एक 4-5 वर्षांच्या पूर्वी BMC वर भरोसा नाही काय असं एक गाणं तयार केलं होतं। एक गाणं होतं सोनू तुला तशा प्रकारचं, तर BMC वर तुझा भरोसा नाही काय। त्याच्यानंतर या मलिष्कावर चक्क BMC अधिकाऱ्यांनी रेड टाकून तिच्याकडे काय त्या कुठले तरी एक मला वाटतं डासांच्या काहीतरी अळ्या वगैरे सापडल्या इथपर्यंत इन्व्हेस्टिगेट केलं होतं, पुढे काही कारवाई झाली नाही। त्याच काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगना राणावतचं ठीक आहे इल्लीगल असणारं ऑफिस कदाचित तिच्या प्रिमायसेसमध्ये, पण ते बुलडोज करून तोडण्यात आलेलं होतं, ज्यावर खुद्द शरद पवारांनी सांगितलेलं होतं की हे एवढी घाईनी व्हायला नको होतं। हे काय सुरू आहे? एक प्रकारे अभिव्यक्ती किंवा उपहासात्मक किंवा टीकात्मक व्यंगात्मक कोणीही कोणाच्याही विरुद्ध, म्हणून मी जाणीवपूर्वक जेव्हा मी शिंदेंच्या बद्दल बोललोय तेव्हाच मी ठाकरेंच्या बद्दल बोललोय, तेव्हाच मी माझे स्वतःचे अनुभव सुद्धा बोललेले आहे। अगदी काँग्रेस पासून काही ठिकाणी काँग्रेसचेही काही नेते आमच्या विरुद्ध, पण मला जनरली असं लक्षात आलेलं की काँग्रेसचे त्या मानाने टॉलरंट असतात, पण भाजपच्या बाबतीत असं म्हणता येईल की आमच्या विरुद्ध बोलाल तर एकदम अंगावर धावून जाणं, आरडाओरडा करणं, किंवा आता ज्या प्रकारे पूर्ण स्टुडिओ फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणं तर आहेच, पण एक प्रकारे पुढे एक अशी धमकी आहे की याद राखा आमच्या विरुद्ध तुम्ही काहीही बोलाल तर याच्याहून भीषण परिणाम होऊ शकतात। मी नेहमी माझ्या लेखामध्ये किंवा यूट्यूबवर एक वाक्य सांगतो, तेच आता पुन्हा रिपीट करतो की आपण टेक्नॉलॉजीचे आभार मानले पाहिजेत। CCTV या सर्वोत्तम टेक्नॉलॉजीमुळे कोणत्या व्यक्ती त्या स्टुडिओत ते फोडायला गेलेल्या होत्या हे सगळं इव्हिडंट आहे, म्हणजे कोणी असं म्हणू शकत नाही आम्ही तर तिथे नव्हतोच। जे जनरली मोठमोठ्या क्राईममध्ये, अगदी खुनासारख्या क्राईममध्ये सांगितलं जातं
की घटना घडलेली असते आणि ती पुरावे द्या. आता त्या CCTV या टेक्नॉलॉजिकल पुराव्यामुळे सगळं दिसत आहे. तरीही तुम्ही उपहासात्मक कारवाई का केली, उपहासात्मक टीका आमच्यावर का केली, म्हणून तुम्ही कुणाल कामरावर कारवाई करणार आहात का? म्हणजे मी माझ्या लेखात जेव्हा समजा कोणाही व्यक्तीबद्दल टीका केली तर तुम्ही टीका केली आणि तुमच्या टीकेमुळे आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना भडकल्या आणि म्हणून माझ्यावर कारवाई केली जाईल का? असा जावई शोध लावायला हा देश अजून तरी कोरियाचा किम म्हणा किंवा हिटलर किंवा स्टालिन यांच्या राजवटीखाली नाही, तो आजही नेहरूंनी सुरू केलेल्या लोकशाहीत आहे. मला अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांच्याकडे गृह खातं सुद्धा आहे, ते या कामराच्या स्टुडिओवर झालेल्या हल्ल्याची दखल घेतील आणि योग्य ती कारवाई करतील. धन्यवाद.